नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपला जो इंग्लिशचा पेपर झालेला आहे त्याची संभावित जी उत्तर आहेत ती आपण आज पाहणार आहोत की याची उत्तरं काय राहिली असतील. ठीक आहे. तर लाईव्ह आपला क्लास आहे. ठीक आहे. चला, पहिला प्रश्न होता इथे, कंप्लीट द गिवन डायग्राम एक्सप्रेसिंग द सोपी जर्नी. तर ह्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला इथं लिसन टू संवाद अँथम. तर याला आपल्याला काय करायचं होतं, कंप्लीट द गिवन डायग्राम एक्सप्रेसिंग सोपी जर्नी. सोपी जर्नी आपल्याला विचारली होती. तर इथे जे उत्तर लिहायचं होतं ते सोलमॅन solemn and sweet ऑर्गन असं उत्तर लिहायचं होतं, ऑर्गन. आणि त्यानंतर इकडे लिहायचं होतं ही डिसाइडेड टू चेंज. इकडचं उत्तर राहिलं असतं. चला, आपण याचं दुसऱ्या याचं उत्तर घेऊ. ठीक आहे. अर्लियर लाईफ कशी होती आणि प्रेझेंट लाईफ कशी होती. त्याची जी प्रेझेंट लाईफची जी उत्तर आहेत ती आपण इथे लिहू. डिग्रेडेड डेज तर यांनी दिलेलाच होता. अनवर्दी डिझायर्स, कारण याची उत्तर इथे दिलेली आहेत. तुम्ही जर हे चेक केलं तर प्रेझेंट लाईफ याची कुठं होती, इथे दिलेलं आहे की नाही, हिज एक्झिस्टन्स. ओके. हिज एक्झिस्टन्स म्हणजे प्रेझेंट, आताची लाईफ त्याची आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. डेड होप्स, रेक्ड फॅकल्टीज, बेस मोटिवेट्स, अनवर्दी डिझायर्स, याच्यापैकी तुम्ही कोणतेही दोन लिहिलं तर उत्तर चालले असते. तर मी याचं अनवर्दी, दोन कोणते पण लिहा, अनवर्दी डिझायर आणि डेड होप्स. ठीक आहे. आणि इथे तुम्ही रिस्पेक्टेबल आणि होप्स असं लिहू शकता. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर आपल्याला जर तिसरा प्रश्न जो होता, तिसरा प्रश्न याच्यामध्ये आपल्याला पहा, याच्यामध्ये आपण उत्तर लिहायचं ते पहा. इथलचा जो जर तुम्ही पॅरेग्राफ पाहिला, इथलचा पॅरेग्राफ पूर्णपणे वेगवेगळ्या याच्यामध्ये लिहिलं तरी चाललं असतं, हे की नाही. तर हा पॅराग्राफ आपल्याला याच्यातलं उत्तर लिहायचं होतं. तर मी ते उत्तर लिहितो, स्ट्रेंज इम्पल्स. मोठं उत्तर लिहायचं का, छोटं उत्तर लिहायचं नव्हतं. तर स्ट्रेंज इम्पल्स battled with battled with his, किती आहे इथं, बॅटल्ड विथ, कुठे आहे ते, शोधून ठेवलं होतं मी ते. ठीक आहे. ठीक आहे, मी डायरेक्ट लिहून टाकतो, बॅटल विथ desperate fact, pull himself out of pull himself out of the mire. तिसरं इतर रिकामी जागा होते, कॉन्कर द evil that had enslaved him. काही उत्तरामध्ये चेंजेस असेल तर तुम्ही तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. आणि चौथं इथे लिहायचं होतं, रिसरेक्ट हिज
ओल्ड, ईगर, ईगर, ambitions, ambitions, and pursued. हे त्याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला प्रश्न विचारला होता. हा पर्सनल रिस्पॉन्स होता. पर्सनल रिस्पॉन्समध्ये आपण आपले उत्तर द्यायचे होते. ठीक आहे. आपल्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर द्यायचं होतं. राईट अबाउट एनी ऑफ युअर डिसिजन विच मेड द रिपेंट लॅटर. याचं उत्तर तुम्ही तुमच्या पद्धतीने द्यायचं होतं. तर हे पर्सनल रिस्पॉन्स होता. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तर दिलं असेल. चला, 5व्या प्रश्नाचं उत्तर मी जास्त वेळ घेत नाही इथं. पर्याय क्रमांक याचं सी उत्तर होतं. इथे ग्रामर होता आपल्याला. ठीक आहे, ग्रामॅटिकल उत्तर पाहिजे होतं. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. ठीक आहे. ओके. ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड, ही मस्ट बी समबडी इन द वर्ल्ड, असं पाहिजे होतं. इथं सर्टॅनिटी पाहिजे होतं. सर्टॅनिटी म्हणजे निश्चितपणे पाहिजे होतं. निश्चित हे राहतं. विल म्हणजे शक्यता. विल म्हणजे पहा, फ्युचर. फ्युचर काय एकदम परफेक्टली गॅरंटेड नसतं. सर्टॅनिटी विचारलं तर शूड म्हणजे पाहिजे. म्हणजे त्याने काय करायला पाहिजे, काही नाही. हे आपण शूड हे मॉडेल ऑक्झिलरी दर्शवते. माईट म्हणजे कदाचितच तो करेल किंवा नाही करेल. ओके. याचा सर्टिनिटी नसते. बिलकुल लेस सर्टॅनिटी राहते. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला पुढं जायचं. डिफीट. डिफीटचा जो अर्थ होता, इथं आपल्याला अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी विचारलं होतं. विरुद्धार्थी डिफीटचं होतं कॉन्कर. डिफीट म्हणजे आपली हार. डिफीट म्हणजे हार. म्हणजे डिफीट म्हणजे पराजय. आणि पराजय होते मराठीमध्ये. कॉन्कर. कॉन्क्वेर म्हणजे विजय प्राप्त करणे. विजय आहे की नाही. पराजय, विजय. मुव्हिंग. मुव्हिंगचं स्टँड स्टील. मुव्हिंग म्हणजे हलता. एक एका जागी नाही राहत त्याला मुव्हिंग म्हणतो. ओके. मुव्हिंग म्हणजे हालचाल करणारा. हालचाल हे की नाही. हालचाल, सतत हालचाल म्हणू शकतो. सतत. आणि याचा जो समानार्थी होता स्टँड स्टील. स्टँड स्टील म्हणजे एका जागी ओके. एका जागी हालचाल न करणारा याला म्हणतो हालचाल. हालचाल न करणे. ठीक आहे. हे त्याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जर आपण पाहिला, इथे काय होतं, डू आय डायरेक्टेड ग्रामर होतं. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन ऑप्शन शोविंग द करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन इन पॅसिव्ह डिग्री. याचे पॅसिव्ह डिग्री होतं पर्याय क्रमांक 1 होतं याचं उत्तर. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण जर पाहिलं, ठीक आहे, याचा आपल्याला करायचं. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन ऑप्शन शोविंग द करेक्ट यूज ऑफ ॲज सून ॲज अँड रीराईट. ॲज सून ॲज आपल्याला करायचं होतं. ॲज सून ॲज जे होतं ते पर्याय क्रमांक सीचं उत्तर करेक्ट होतं. जिथं वेळ आपल्याला जास्त घ्यायचा नाही. लवकर लवकरच उत्तर सांगणार, जास्त वेळ घेणार नाही. त्याच्यानंतर तिसरं आपल्याला पाहायचं होतं काय आहे याच्यामध्ये. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन ऑप्शन शोविंग इनडायरेक्ट स्पीच. याचं इनडायरेक्ट स्पीच आपल्याला पर्याय क्रमांक डी हे करेक्ट उत्तर होतं. त्याच्यानंतर इथे आपल्याला काय होतं, स्पॉट द एरर अँड रिराईट द फॉलोइंग. आता इथे काय लिहायचं होतं पहा. इथं डीड असल्यामुळे इथे ह्या वर्बला आपल्याला डीड नाही लावायचं. म्हणजे याचं उत्तर काय होतं आपल्याला, म्हणजे हे वाक्य आपल्याला ओळखायचं होतं याच्यात चूक कुठे आहे आणि ती जशाला तसं लिहायचं. वी डीड नॉट अटेंड द पार्टी लास्ट नाईट. म्हणजे आपण फक्त हे ईडी काढायचं होतं आणि बाकीचं वाक्य जशाला तसं लिहायचं होतं. ठीक आहे. आणि म्हणजे आपलं उत्तर आलं असते. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो उतारा दिला होता त्याच्यामध्ये आपलं पहिलं उत्तर फॉल्स होतं. दुसरं पण फॉल्स होतं.
तिसरं ट्रू आहे आणि चौथं हे फॉल्स होतं. जर उत्तरामध्ये काही चेंजेस वाटले, जर वाटत असेल तुम्हाला, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि तुम्हाला किती मार्क पडतील ते पण आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. कॉमर्सचे मी घेणारच आहे. जे पेपरमध्ये पुढचे पेपर जे पण राहतील त्याचा अभ्यास नक्कीच कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा घेणार आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा पण घेणार आहे. चल, पुढचं आपण घेऊ. पिक आउट द सेंटेन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट विच इंडिकेट द स्ट्रिक्ट बिहेवियर ऑफ. पहा इथं स्ट्रिक्ट बिहेवियर ऑफ पॅरेंट्स अफेक्टिंग द चिल्ड्रेन. म्हणजे मुलांवर स्ट्रिक्ट बिहेवियर केलं तर त्याचा अफेक्ट काय होतात. तर जर तुम्ही इथे जर पाहिलं, ठीक आहे, हे A2चं उत्तर आपल्याला इथे जर पाहिलं, तर तुम्ही इथे इथे त्याचं उत्तर होतं. हे इथून पूर्णच लिहिलं असतं तरी चाललं असतं. इथून तर इथपर्यंत लिहायचं होतं. तर पण इथून तर इथपर्यंत जरी लिहिलं असतं तर त्याचं उत्तर तुम्हाला आलं असतं. तर मी आता पूर्णपणे एक्सप्लेन नाही करणार. थोडी जशा तशी जरी लँग्वेज लिहिली असती तरी तुमचं उत्तर बरोबर आलं असतं. हे ऑथोरायटिरियन पॅरेंट्स आर रिजिड अँड पनिटिव्ह हे इन नेचर हे पूर्ण लिहायचं होतं तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचं जे आहे, तिसऱ्याचं पहिल्याचं जे उत्तर होतं, ठीक आहे. मी डायरेक्ट सांगणार आहे, जास्त वेळ नाही घेणार, कारण आपला पुढचे पण पेपर आहेत. हे तिसऱ्यातलं पहिल्याचं इथून एवढं उत्तर लिहायचं होतं तुम्हाला. हे पूर्ण उत्तर लिहायचं होतं इथून एवढं. ठीक आहे. याच्यातलं थोडंसं शॉर्टमध्ये लिहिलं असतं तरी चाललं असतं तुम्हाला. हे पूर्ण उत्तर लिहायचं होतं आणि हे दुसऱ्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हे इथून एवढं लिहायचं होतं. ठीक आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहा, इथून तर इथपर्यंत. म्हणजे तुम्ही जर जास्त जरी लिहिला असता, म्हणजे तुम्ही जास्त म्हणजे तुम्ही पूर्णला पूर्ण पॅराग्राफ जरी लिहिला असता तरी तुम्हाला उत्तर चाललं असतं. इथून जरी लिहिलं असतं, हे इथून एवढं उत्तर त्याचं होतं. हे इथपर्यंत जरी लिहिलं असतं तरी चाललं असतं. चला ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊ. त्याच्यानंतर आपण हे फॅमिली प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपिंग युअर सोशल बिहेवियर. आता हे तुमच्या पर्सनल रिस्पॉन्सचा होता प्रश्न. तुम्ही तुमच्या पद्धतीने इथं उत्तर लिहायचं होतं. ठीक आहे. पुस्तकाच्या बाहेरचं होतं, तर तुम्ही म्हणजे तुमच्या मनानं हेच उत्तर लिहायचं होतं. तर फॅमिली कसं प्ले करते इम्पॉर्टंट रोल ते आपल्याला सांगायचं होतं. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं चिल्ड्रेन डू नॉट गेट कम्प्लीट अटेन्शन फ्रॉम देअर पॅरेंट्स. आता आपल्याला याचं पॅसिवाईज जे सांगायचं होतं. ठीक आहे. सेंटेन्स करेक्ट पॅसिव्ह वाईज याचा होता पाचव्याचा. आपल्याला पर्यायी क्रमांक डी मध्ये याचं उत्तर. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. फक्त एकच लाईक आहे आतापर्यंत व्हिडिओला. ठीक आहे. दिसतंय का हे? चला आता तर याचं उत्तर होतं पर्यायी क्रमांक डी उत्तर होतं. त्याच्यानंतर दुसरं जे ग्रामरचं प्रश्न आहे. ठीक आहे. याचं जे दुसऱ्याचं होतं आपल्याला ऑथॉरिटेरियन पॅरेंट्स आर रिजिड अँड पनिटिव्ह इन नेचर. आयडेंटिफाय द करेक्ट WH टाईप. ओके. म्हणजे त्या जे ऑथॉरिटेरियन पॅरेंट्स राहतात, ठीक आहे, ते काय राहतात, रिजिड अँड पनिटिव्ह राहते. मग तर ते कसे राहतात हे आपल्याला सांगायचं होतं. हाऊ. आता इथं आर होता, त्याच्यानंतर हाऊच्या नंतर आर येईल आणि ऑथॉरिटेरियन पॅरेंट्स नेचर म्हणजे त्यांचं नेचर कसं होतं ते आपल्याला सांगायचं होतं. फक्त इथून एवढंच हे नाही लिहायचं होतं. ठीक आहे. बाकी हे सगळं लिहायचं होतं. तर हे ऑटोमॅटिकली याचं चौथं उत्तर होतं. अतिशय सोपं याचं उत्तर होतं. कोणाचा मेसेज आहे, शौर्य शिंदेचा काय मेसेज डिलीट केला. ठीक आहे. मेसेज करत जा. ठीक आहे. आणि व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. कॉमर्सचे स्टुडंट असाल, आर्ट्सचे, तर नक्कीच मी व्हिडिओ येणाऱ्या दिवसात करणार आहे तुमचे जे पण परीक्षावर आता आधारित राहणार आहे ते. चला तर फाइंड सिनोनिम्स म्हणजे याचा समानार्थी शब्द विचारला होता. समानार्थी. इम्प्रेस आणि क्लोज. इथे इम्प्रेस आणि क्लोजचे जे इम्प्रेसला आपण सेल्फ रिलायबल असं पण म्हणू शकतो किंवा इन्फ्लुएन्स म्हणू शकतो. इन्फ्लुएन्स आता हे एक्झॅक्टली नाहीये पण मिळता जुळता आणि क्लोजचा जो समानार्थी होता. इम्प्रेस म्हणजे आपल्याला कोणावर प्रभाव टाकणे आहे ना. इम्प्रेस म्हणजे प्रभाव टाकणे याचा अर्थ आणि क्लोज म्हणजे बंद. बंद याचा काय होतं, इंटिमेट. इंटिमेट म्हणजे क्लोज करणे, बंद करणे. ठीक आहे.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. लाईक राहू द्या आपले, जास्तीत जास्त लाईक करायला चार्जेस काही नाही आहेत आपले, फ्रीमध्येच लाईक राहतात. लाईक केलं तर राहतात, त्यातला काही चार्जेस लागत नसतात, त्याच्यामुळे लाईक करायचा. त्याच्यानंतर आपल्याला समरी सांगायची होती. मग आपल्याला काय समरी कशी लिहायची होती, मी तुम्हाला सांगितलं, जर समरी येत नसेल तर मधातल्या लाईनी लिहित जा, आहे की नाही. लाईनी लिहिलं म्हणजे तुम्हाला, आणि कमी शॉर्टमध्ये लिहायचं, जास्त कमीत कमी याच्यात ऑटोमॅटिकली उत्तर. माइंड मॅपिंगचे उत्तर मी सांगणार नाही, तुम्हाला स्वतः करायचं होतं. ऑन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम युजिंग युअर आयडियाज. आता कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं महत्त्व काय आहे, काय नाही, ते आपण बऱ्याचशा परीक्षा देतो, त्याच्यामुळं आपल्याला माहीत राहतं. तर हे त्याचं उत्तर तुम्ही लिहिलंच असाल, ठीक आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सवर आपल्याला द्यायचं होतं. त्याच्यानंतर इथे आपल्याला विचारलं, सिलेक्ट द टू स्टेटमेंट फ्रॉम द गिवन लिस्ट, जस्टिफाय द थीम्स ऑफ द पोएम. म्हणजे आपल्याला ही पोएम आपल्याला विचारली होती. याच्यावर आधारित आपल्याला दोन काय करायचे होते, याच्यातले चार मधले दोन सेंटेन्स निवडायचे होते. अतिशय सोपे होते, आहे की नाही. तर ह्याचं बी आणि डी हे कवितेच्या आधारावर आहेत, त्याच्यामुळे याचं उत्तर तर बी आणि पर्याय क्रमांक डी. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, फक्त 2च लाईक्स आहेत आपल्याला. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर होतं, फूड स्टेल स्टेल चपाती म्हणजे शिळी चपाती. स्टेल चपाती म्हणजे शिळी चपाती, ठीक आहे. अजून आपल्याला इथं फूड जर विचारला तर आपल्याला अमेरिकन कोल्ड ड्रिंक, ब्राऊन हँड अँड फ्यू ग्रीन हेअर. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न होता, रिस्पॉन्स ऑफ द चिल्ड्रेन कसा होता, रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट विथ फादर, हे त्याचं उत्तर होतं, पुढच्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पुढचा आपण प्रश्न घेऊ. याच्यामध्ये आपल्याला राईट अबाउट युअर द वे यू रिस्पॉन्ड टू युअर फादर वेन ही बिकम होम फ्रॉम हिज वर्क. म्हणजे आता आपल्याला आपला पर्सनल रिस्पॉन्स द्यायचा होता, ते आपल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहायचा होता. इथं जे होतं, एक रिपिटेशन आहे आणि अलिटरेशन, दोन इथे आपल्याला फिगर ऑफ स्पीच होते, फिगर ऑफ स्पीच ओळखायचं होतं. रिपिटेशन आणि अलिटरेशन दोन्हीपैकी काही लिहिलं तरी चाललं असं, कारण इथं मॅन मॅन आहे, मॅन मॅन रिपीट झालं, त्याच्यामुळं मॅन्स रिपिटेशन्स लिहू शकता. इथं रिपिटेशन अतिशय सोपं होतं, किंवा अलिटरेशन इथे राहिलं असतं. दोन्हीपैकी काही जरी लिहिलं तरी तुम्हाला उत्तर ॲप्रिशिएशन होतं आपलं इथं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न जे मेन आहे तेच घेणार आहे मी आता इथे उत्तर. इथे ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज, ठीक आहे. मेसेज हे करायचा होता, ते तुम्ही लिहिलात असाल. इथं छोटे छोटे प्रश्न आहेत, तेच घेऊत आपण. आता इथे इंटरव्ह्यू घ्यायचा होता, आहे की नाही. इंटरव्ह्यू नाव कोणाचं तरी एखादं टाकायचं होतं, टाइम द्यायचा होता, ठीक आहे. व्हेन्यू म्हणजे कुठं घेणार आहे ते, ठीक आहे. डेट सांगायची होती, अतिशय सोपं होता. ड्युरेशन किती मिनिटाचा, 30 मिनिटाचा, अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं होतं. आणि त्यांना क्वेश्चन कोणते, व्हॉट इज युअर ड्रीम, आहे की नाही, असं व्हॉट इज युअर मिशन, विजन अँड मिशन, असं विचारायचं होतं. व्हॉट आर द युअर ऑब्जेक्टिव्ह, व्हॉट यू डीड इन इनिशियल स्टेज, अर्ली प्रिपरेशन म्हणजे इनिशियल असं म्हणून लिहू शकतं. हू फ्रॉम हुम यू गॉट सपोर्ट, हे की नाही. अवॉर्ड अँड म्हणजे तुम्हाला अवॉर्ड कोणते भेटले, तर म्हणजे अतिशय सोपं होतं, जास्त अवघड पेपर नव्हता. ओके, मिक्स टाईपचा पेपर होता, ठीक आहे. बरेचसे ऑप्शन्समध्ये आपल्याला 12वीला येतात, त्याच्यामुळं आता डायरेक्ट मी हे शेवटचंच सांगतोय. पहिल्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी, याचं नॉव्हेल होतं, ठीक आहे. हिस्ट्री ऑफ नॉव्हेल याचं होतं 2000 वर्ष आधी, याचं ई उत्तर होतं. त्याच्यानंतर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं जर उत्तर पाहिले तर इथे लिटल येईल, ठीक आहे. उत्तर इथं क्रिएटिव्ह उत्तर येईल. त्याच्यानंतर हे पिकार येईल. त्याच्यानंतर इथे चौथ्याचं सेटिंग येईल उत्तर, ठीक आहे. तर अशा पद्धतीने बाकी अजून एक होता, राईट द कॅरेक्टर ऑफ स्केच. आता हे प्रश्नाचे उत्तर द्यायचे होते. होप्स की तुम्ही उत्तर लिहिली असतील. जे पण मार्क तुम्हाला भेटणार असतील ह्या परीक्षेच्या मध्ये, ते नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, ठीक आहे. सध्याच्याला एवढंच. पुढच्या पेपरमध्ये, कॉमर्सच्या पेपरमध्ये जे पण असतील मी नक्कीच तुम्हाला घेऊन येईल.
मार्क नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट